सरकारी शाळा म्हटलं की लगेच जोडून शब्द येतो तो म्हणजे दूरवस्था। मात्र हे चित्र आता हळूहळू बदलत चाललंय। विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी कोल्हापूरच्या जिल्हा परिषदेमध्ये एक स्तुत्य उपक्रम सुरू करण्यात आलाय आणि तो उपक्रम पाहिल्यानंतर तुम्ही देखील प्रशासनाचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही। पाहूया आमचे प्रतिनिधी विजय केसरकरचा हा पॉझिटिव्ह रिपोर्ट। सरकारी शाळा म्हटलं की अजूनही नाक मुरडण्याची शहरी भागातील पालकांची सवय आणि त्यामागचं कारण म्हणजे सरकारी शाळांमधली सुविधांची वानवा। लघुशंकेला जायचं म्हटलं तर मधल्या सुट्टीपर्यंत वाट पाहावी लागायची। हे अनेक सरकारी शाळांमधलं कटू वास्तव। मात्र सरकारी शाळा देखील आता कात टाकू लागल्यात। कोल्हापुरातील जिल्हा परिषदेच्या शाळा त्याचं जिवंत उदाहरण म्हणावं लागेल। एखाद्या पंचतारांकित हॉटेलच्या प्रसाधन गृहाप्रमाणे कोल्हापुरातील 53 शाळांमध्ये स्वच्छता भवन उभारण्यात आलंय। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आम्ही 54 ठिकाणी चांगलं दर्जाचं वर्ल्ड क्लास दर्जाचं टॉयलेट आम्ही सुरू केलेली आहेत आणि 40+ शाळा आता प्रगतीपथावर आहेत। शाळामध्ये जे काही जागा आहे ते खूप कमी पडते, त्यामुळे आम्ही स्वतः टॉयलेट एकदम लहानमध्ये एकदम चांगला दर्जाचं टॉयलेट आम्ही स्वतः कॅट डिझाईन करून घेतलं आणि प्रत्येक गोष्टी टाईल्स असो, टॉयलेट फिटिंग असो, इलेक्ट्रिकल फिटिंग असो, सगळं आम्ही वेलकम मॅट असो, हँड सॅनिटायझर असो, सगळं आम्ही एक विषयाबद्दल आम्ही पूर्ण अभ्यास करून आपण मॉडेल सुचवून दिलं होतं। जिल्हा परिषदेनं नव्यानं उभारलेल्या स्वच्छता भवनांमध्ये मुबलक पाणी, हँडवॉश, सॅनिटायझर, रूम फ्रेशनर या सगळ्याची व्यवस्था केली आहे। मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिनची सुद्धा सोय करण्यात आली आहे। स्वच्छतागृह नीट नव्हते, आता ते खूपच छान आहे। आत गेलो की अगदी स्वच्छ वाटते। भरपूर उजेड, पंखा, सॅनिटायझर, वॉशरूम व्यवस्था खूपच सुंदर आहे। मुलींच्या सुरक्षेसाठी हे खूपच छान आहे। हे आमचे आहे त्यामुळे ते आम्ही स्वच्छच ठेवणार। आमच्या शाळेत स्वच्छतागृह आता खूप फरक आहे। आधी आमचे स्वच्छतागृह चांगले नव्हते, आता ते पूर्ण छान झालेले आहे। खूप सुविधा उपलब्ध आहेत। सरकारच्या या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांप्रमाणेच शिक्षकांची देखील मोठी अडचण दूर होणार आहे। कोल्हापूरमधील या प्रकल्पाची लवकरच राज्यभर अंमलबजावणी करण्यात येणार आहे। सुरुवातीचं जे स्वच्छतागृह होतं ते अतिशय नादुरुस्त होतं, कमी होतं, मुलांना पुरेशा प्रमाणात नव्हतं। परंतु आता जे शालेय स्वच्छता सदन माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन यस यांच्या संकल्पनेतून साकार झालेलं स्वच्छता सदन हे एक 5 स्टार हॉटेलमधील स्वच्छता सदन आहे असं वाटतं। अतिशय बांधकाम असेल किंवा त्यामध्ये वापरलेलं जे साहित्य असेल हे अतिशय उच्च दर्जाचं त्यांनी वापरलेलं आहे। मराठी भाषेचा गोडवा मराठी शाळांच्या दारी, ह्याच भिंतींमधली पोरं उद्या घेतील उंच भरारी। आज अनेक मराठी शाळांच्या तडे गेलेल्या भिंती आणि गळकी छप्र पाहताना त्रास होतो, पण कोल्हापूर जिल्हा परिषदेचा आदर्श ठेवत सगळ्या शाळांचा कायापालट झाला तर भाषा फक्त अभिजात नाही तर चिरायू होईल। कारण मराठी शाळा म्हणजे फक्त इमारत नाही तर विचारांचा वारसा आहे। त्याला हवंय ते फक्त अत्याधुनिकतेचं कोंदण। हा जो पायलट प्रोजेक्ट आहे तो येणाऱ्या काही दिवसांमध्ये संपूर्ण राज्यभर आदर्शवत ठरेल अशा पद्धतीचा हा प्रोजेक्ट संपूर्ण राज्यात देखील राबवला जाणार आहे। मात्र आत्ताच्या घडीला कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत या शाळांचं कौतुक संपूर्ण राज्यभर होते। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।